एखाद्या कॅन्सरच्या पेशंटला डॉक्टरने सांगितलं की 20% चान्स आहे हा कॅन्सर परत येईल. पेशंट अगदी घाबरून जातो. पण त्याच वेळेला डॉक्टर असं म्हणतोय ना जणू की अरे 80% चान्स आहे की तू पूर्णपणे कॅन्सरमुक्त आहेस आत्ता आणि तुझ्या उर्वरित आयुष्याकरता पूर्ण बरा झाला आहेस. जगातली मीडिया बोंबलून बोंबलून सांगते की हॉर्मोजमधून 20% ऑइल जातं जगाचं, पण याचा अर्थ 80% जात नाही ना. एक परेटो प्रिन्सिपल म्हणून असतं. ते म्हणतात की तुमच्या आयुष्यातली 80% लफडी हे 20% लोक करतात. हे जरी खरं असलं तरी जनरली तुम्ही बघायला गेलं तरी 80-20पेक्षा कधीही जास्ती हो. 80% चान्स म्हणजे 20%च्या जवळजवळ. जवळजवळ कशाला, 4 पटच जास्ती. तुम्ही म्हणाल अहो डॉक्टर काका, पण काही काही देश असे आहेत ना त्यांची सिलेंडरं तिकडनं येतात ते 20%पेक्षा कितीतरी जास्त आहेत. मग त्याचा विचार आधी करायला पाहिजे होता ना. समजा 15 लोक पळत आहेत आणि एक मुलगा चित्त्याच्या वेगाने पळत जाऊन त्यांना मागे टाकतो आणि त्यांच्या पुढे पळतोय. तुम्ही म्हणाल अरे हाडम्या हाडम्या आपला लेखाचा लीडर निघाला की. त्याला लीडरशिप नाही म्हणत. आधी ठरवायला लागतं ना कुठच्या दिशेने पळायचं आहे की नाही पळायचं आहे. तुम्ही म्हणाल अहो काय वाईट चाललं आहे भारताचं, मस्त चाललं आहे की. कोण म्हणतं आहे मस्त चाललं आहे, पण काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का. जग सोशल मीडियामध्ये विजेच्या वेगाने चाललं आहे आणि आपण बुडकुलेबाई आणि बाबू यांच्यामध्ये बुडालो आहे. म्हणजे ट्विटरच्या जमान्यामध्ये टाईपरायटर चालवून कसं चालेल. कोणीतरी आपल्याला ट्विटरवर टाकतं मला मुलगा झाला, नाव आनंद ठेवलं आहे. आपण टाईपरायटरवर उत्तर द्यायला बसतो. कळवण्यास आनंद होतो की तोपर्यंत त्या आनंदचा आनंद झालेला असतो. त्याच्यामुळे आधीच ठरवून ठेवायचं ना विजेच्या वेगाने काय करायचं आहे. आपण कसं आहे, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो ये होता, तुम होती. अरे पण ती तुम जेव्हा येईल तुमच्यासमोर तेव्हा तुम्ही काय बोलणार तो विचार करून ठेवा ना. का ती आल्यावर पण तुम्ही तुमचा एकांत आणि तन्हाई चालू ठेवणार. डॉक्टर रवी गोडसे.